गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना, प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे। या दिवशी जवळपास अनेक घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते, त्यामुळे सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणं शक्य होत नाही। तर घरीच आपण कोणतेही संस्कृतमधले मंत्र, स्तोत्र न म्हणता अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत। देव हा भक्तीचा भुकेला असतो। आपण किती शुद्ध अंतःकरणाने मनापासून ही पूजा करतोय हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। कोणीही असेल तरी त्यांनी मनामध्ये श्रद्धा ठेवावी, कारण की कोणतीही पूजा अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। भोळी बाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा। त्यामुळे आज मी सर्वांना जमेल अशी साधी सोपी परंतु विधिवत पूजा विधी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। माझे व्हिडिओज तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला ज्या खोलीमध्ये किंवा ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे ती खोली स्वच्छ करून घ्यायची। घराच्या शुद्धीसाठी तुम्ही गोमूत्र शिंपाडू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला जी काही छोटी मोठी सजावट, आरास, डेकोरेशन करायचं असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता। फक्त गणपतीचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने आपण जागा निवडावी। या दिवशी आपण पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करत असतो। तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला घरातील देवांना, आई वडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा आहे। या ठिकाणी मी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी अतिशय साधी सोपी सजावट, डेकोरेशन केलं आहे। टेबलावरती पाट मांडून त्यावरती नवकोरं किंवा लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे। त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढलं आहे। खाली बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला या स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवायची आहे। एकदा मूर्ती ठेवल्यानंतर आपण ती उत्तर पूजा होईपर्यंत हलवू शकत नाही, त्यामुळे ठेवतानाच एकदा विचार करून लक्षपूर्वक मूर्ती ठेवावी। कधीही शांतपणे न ठेवता मोठ्या आवाजामध्ये जयघोष करीत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत तुम्ही मूर्ती जागेवरती ठेवावी। त्यानंतर गणपतीच्या दोन्ही बाजूला 2 समया देखील ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे। तर बरेच जण विचारतात की देवघरामध्ये कलश आहे, मग कलश भरावाच लागेल का, कलश ठेवावाच लागेल का? परंतु कोणतीही मोठी पूजा करत असताना आपण कलश हा आपल्याला ठेवावा लागतो, कारण की सर्व देवी देवतांचा वास त्यामध्ये असतो आणि कलश स्थापना करूनच आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करतो। त्यासाठी कलश हा आवर्जून घ्यावा। त्या कलशामध्ये 80% शुद्ध पाणी भरून घ्यायचं। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 सुपारी, 1 नाणं, फूल, दुर्वा इत्यादी साहित्य टाकायचं। त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची। त्यावरती नारळ ठेवायचा। कळशाच्या गळ्याला कलावा म्हणजे लाल पिवळा धागा देखील गुंडाळून घ्यायचा। नारळाची शिंडी वरत्या पद्धतीने येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। त्यानंतर असा कलश तयार करून आपण घ्यायचा आहे। आता आपल्याला उजव्या बाजूला तांदळाची रास करून त्यावरती हळदी कुंकू वाहून इथे मी कलशाची स्थापना केली आहे। तुम्ही कलशाखाली तांदळाची रास करण्याऐवजी स्वस्तिक पण काढू शकता। सर्वात आधी आपण अक्षदा तयार करून घेऊया। तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिसळून आपल्याला अक्षदा तयार करून घ्यायच्या आहेत, कारण की गणपती बाप्पांना कधीही पांढऱ्या अक्षदा अर्पण करत नाहीत। गणपती बाप्पांना आपल्याला रंगीत अक्षदा अर्पण करायच्या असतात। तर त्यासाठी आपल्याला अक्षदा थोड्याशा लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। तर कोणत्याही पूजा आपण करण्या अगोदर अग्नीच्या साक्षीने ती पूजा करत असतो, तर त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून नमस्कार करायचा आहे। ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधा अक्षता पुष्पम समर्पयामी, किंवा तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता, हे दीपदेवा मी तुला गंध, पुष्प, अक्षदा, फूल वाहत आहे। किंवा तुम्ही एखादा दिव्याचा मंत्र देखील म्हणू शकता, जसं की शुभं करोती कल्याणम असेल, किंवा दिव्या दिव्या दीपत्कार कानिकुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार असं तुम्ही म्हणू शकता। नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे। पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा टिळा लावावा, स्त्रिया असतील तर त्यांनी हळदी कुंकू लावायचा आहे। त्यानंतर शुद्ध पाण्याने भरलेला 1 तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 फूल बुडवून आपल्याला सर्व पूजा साहित्यावरती जी काही सजावट केली असेल तर त्यावरती स्वतःवरती देखील पाणी शिंपडून घ्यायचं आहे। असं केल्याने सर्वाची शुद्धी होते असं म्हणतात। त्यानंतर आपण मूर्तीवरती जे वस्त्र झाकलेलं आहे तर ते वस्त्र काढून घ्यावे।
यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। तर 3 वेळा देवांची नावे घेऊन 3 वेळा पाणी प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस हे पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः आणि पुढील नावाच्या वेळी हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नमः। आता हीच क्रिया आपल्याला अजून एकदा करायची आहे, म्हणजेच द्विआचमन करायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता इथून पुढे भगवान विष्णूंची 24 नावे घेतलेली जातात। तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा एवढं म्हणलं तरी देखील चालेल। आचमन केल्यामुळे मनाची आणि शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा ही चांगली होते, त्यामुळे आचमन करणं हे गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी, हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल घेतलेलं आहे, कारण आपल्याला संकल्प करायचा आहे। म्हणायचं आहे की आम्ही श्री विष्णूंचे स्मरण करून आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी तुम्ही ज्या वेळेला पूजा करताय तर ती वेळ सांगायची आहे, आपलं नाव, त्यानंतर आपण कुठे राहतो, आपलं गोत्र काय आहे, आपली रास काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत आणि सांगायचं आहे की माझ्या कुटुंबासहित आम्ही सर्वजण मिळून आज तुमची आमच्या घरामध्ये स्थापना करत आहोत। आम्ही आमच्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी, आरोग्य, सुख, समृद्धी, भरभराटीसाठी, ऐश्वर्यासाठी ही पूजा करत आहोत। हे सर्व काही आम्हाला लाभू दे आणि माझ्या घरातील दरिद्री, कटकट, नकारात्मकता नष्ट होते असं म्हणून गणरायाला प्रार्थना करायची आहे आणि हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे। संकल्प करणे म्हणजे गणपतीच्या पूजेला सुरुवात करणे। आपण कोणत्या उद्देशाने, कोणत्या कारणाने आपण ही पूजा करतोय हे स्पष्टपणे सांगितलं जातं। तुम्ही वेगळा कोणता संकल्प करून पूजा करणार असाल तर ते देखील तुम्ही सांगू शकता। आता आपण कलश पूजन करून घेऊया। कलशावरती अक्षदा, फूल, हळदी कुंकू व्हायचं आहे। ओम श्री कलश देवताभ्यो नमः। सकल पूजार्थ गंधा अक्षता पुष्पम समर्पयामी, हेच आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो। हे कलश देवता, मी तुला गंध, अक्षता, फूल वाहत आहे, नमस्कार करायचा आहे। आता आपण श्री गणेश पूजेला सुरुवात करूया। तर एका ताम्हणामध्ये आपण गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतलेली आहे। आता या दिवशी गणपतीची षोडोपचारे पूजा केली जाते, म्हणजे 16 उपचार करून आपल्याला ही पूजा करायची असते। तर यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे। तुम्ही या सुपारी ऐवजी देवघरातील छोटी गणपती बाप्पांची जी मूर्ती असते तर ती पण घेऊ शकता। गणपतीचं बाप्पांचं ध्यान करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा। पहिल्यांदा आवाहन करायचं आहे, म्हणजे पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांना आमंत्रित करणार आहोत। थोड्याशा अक्षदा घ्याव्या, त्या सुपारीवरती आणि श्री गणेश मूर्तींवरती व्हायच्या आहेत। श्री गणेश देवताभ्यो नमः आवाहयामी, आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी। त्यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत। पुन्हा थोड्या अक्षता सुपारीवरती आपण टाकणार आहोत, गणपतीच्या मूर्तीवरती व्हायच्या। श्री गणेश देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी। आपण हेच मराठीमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पूजेसाठी आमंत्रित करत आहोत, बसण्यासाठी आसन देत आहोत। त्यानंतर आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे। श्री गणेश देवताभ्यो नमः स्नानम समर्पयामी। श्री गणेश देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी। श्री गणेश देवताभ्यो नमः पंचामृतं स्नानं समर्पयामी। श्री गणेश देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी। यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे, पंचामृताने स्नान घालत आहे, किंवा अभिषेक करताना तुम्ही फक्त ओम गणपते नमो नमः एवढा मंत्र म्हटला तरी देखील चालू शकतं, किंवा तुम्ही फक्त अथर्व शीर्षाचं पठण केलं तरी देखील चालतं। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी। त्यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल टाकून पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे। श्री महागणपते नमः गंधोदक स्नानं समर्पयामी। यावेळी आपण म्हणू शकतो, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंधाने स्नान घालत आहे। त्यानंतर ही सुपारी जी आहे ती स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि श्री गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूला किंवा समोरच 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत। श्री महागणपते नमः आसनं समर्पयामी। गणपती बाप्पा मी तुम्हाला बसण्यासाठी आसन दिलं आहे। आता गणपतीचं प्रतीक म्हणून आपण जी काही सुपारीची पूजा करायची आहे,
गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल व्हायचं आहे, कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। तर यावेळी आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो, प्रत्येक वेळी एकच गोष्ट आपण अर्पण करत असताना म्हणायचं आहे की गणपती बाप्पा मी तुला आता फूल वाहत आहोत, अक्षदा वाहत आहे व तुला वस्त्रमाळ अर्पण करत आहे। पुरुष असतील तर मी वाहतो आहे आणि स्त्री असेल तर मी वाहते आहे असं आपण म्हणावं। किंवा आपण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत जरी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल। तर आता नंतर आपल्याला गणपतीच्या गणेश मूर्तींची पूजा करणार आहोत। त्याआधी आपल्याला या मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात। तर आपण बाजारातून जेव्हा मूर्ती आणतो तेव्हा ती फक्त एक मूर्ती असते, मातीची मूर्ती असते, पण आपण त्यामध्ये प्राण आणायचे असतात, प्राण प्रतिष्ठा करायची असते। आपला उजवा हात बाप्पांच्या हृदयावरती ठेवायचा आहे, आपला डावा हात आपल्या स्वतःच्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि यावेळी आपल्याला मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करायची आहे, प्राण आणायचे आहे, देवत्व निर्माण करायचं असतं। तर आपल्या उजवा हात गणपतीच्या हृदयावरती, आपला डावा हात स्वतःच्या हृदयावरती ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातले प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये पण प्राण येऊ द्या असं म्हणावं। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र आपण म्हणू शकतो। म्हणजे काय तर आपल्यासमोर बाप्पा आहेत ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपल्या हृदयातले प्राण आपण त्यांच्याशी एकरूप करायचे आहेत। त्यानंतर आपण दुर्वा घ्यायची आहे, ती शुद्ध तुपामध्ये बुडवून आपण गणपती बाप्पांच्या दोन्ही डोळ्यांना लावायची आहे, त्याचबरोबर दोन्ही हातांना, पोटाला, पायाला लावायची आहे। आता मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत असं आपण समजून आपण श्री गणेश पूजन करूया। पण ही मूर्ती एक तर शाडू मातीची असते किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते, त्यामुळे आपण या मूर्तीवरती अभिषेक करू शकत नाही। त्यामुळे एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये एक फूल बुडवायचं आहे। आपल्याला गणपतीच्या मूर्तीवरती हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे, पुन्हा पंचामृतामध्ये बुडवून आपल्याला ते शिंपडायचं आहे। यावेळी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी, किंवा तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता पहिल्यांदा पाणी शिंपडायचं, परत थोडंसं पंचामृत शिंपडायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। तर असा आपण अभिषेक करून घ्यायचा। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गंधन चंदन लावायचं आहे, नंतर हळदी कुंकू लावायचं आहे। श्री महागणपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, श्री महागणपते नमः हरिद्रा कुंकम समर्पयामी। यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा मी तुम्हाला आता गंध लावत आहे, हळदी कुंकू लावत आहे, त्यानंतर अलंकार म्हणून अक्षदा व्हायच्या आहे। श्री महागणपते नमः अलंकारार्थे अक्षदा समर्पयामी। त्यानंतर जानवे घालायचे आहे, जानवे श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। श्री महागणपते नमः यज्ञोपवीतम समर्पयामी, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला जानवे घालत आहोत। त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। श्री महागणपते नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला कापसाचे वस्त्र अर्पण करत आहोत। त्यानंतर आपण गणपतीसाठी जे काही हार अलंकार घेतला असेल तर ते देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत। लाल फूल गणपती बाप्पांना अतिप्रिय आहे, त्यासाठी तुम्ही लाल फूल किंवा जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना नक्कीच अर्पण करू शकता। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करू शकता, हार अर्पण करू शकता। श्री महागणपते नमः नानाविध पुष्पाणि समर्पयामी, आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला आता अलंकार आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करत आहोत। त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा देखील अर्पण करायच्या आहेत। श्री महागणपते नमः दुर्वा अंकुरान समर्पयामी, गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहोत। तर गणेश पूजन करून झाले की आता आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक विडा देखील ठेवायचा आहे। काही जण 5 विडे ठेवतात, परंतु एक ठेवला तरी देखील चालतो। एकावरती 2 विड्याची पाने ठेवायची आहेत, त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं इत्यादी साहित्य ठेवावं आणि त्या विड्याची देखील हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायची आहे आणि म्हणायचं आहे श्री घंटा देवताभ्यो नमः सकल पूजार्थ गंधा अक्षता पुष्पम समर्पयामी, हे घंटा देवता मी तुला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहत आहे। तर तुमच्याकडे शंख असेल तर गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला तुम्हाला शंखाचे देखील पूजन करायचं आहे। त्यानंतर आपण गणपतीला धूप दीप ओवाळायचं आहे। श्री महागणपते नमः धूपम समर्पयामी, श्री महागणपते नमः दीपम समर्पयामी, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धुपादीपाने ओवाळत आहोत। यानंतर आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा, मोदकाचा किंवा लाडू, पेढे, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही या दिवशी पहिल्या दिवशी तरी का होईना मोदक नक्की घरामध्ये बनवावेत।
मधल्या पोटाने पाण्याने चौकोन मंडळ करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे। किंवा मराठी भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता की हे गणपती बाप्पा, आता आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत। हे देवा, आता आपण हा नैवेद्य ग्रहण करावा। त्यानंतर आपण 5 प्रकारची फळं घेतलेली असतील किंवा जी काही फळं घेतलेली असतील तर त्याचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। श्री महागणपते नमः, नैवेद्यम समर्पयामी। नंतर डाव्या हाताने घंटा वाजवायची आहे आणि उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळून श्री गणेशांना ओवाळायचं आहे। संपूर्ण गणेश पूजा होईपर्यंत आपण आपल्या मुखाने सतत श्री गणेशांचं नामस्मरण करायचं आहे। या दिवशी सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे। घरातील सर्व सदस्यांनी मिळून गणपती बाप्पांना प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावरती अखंड राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी। आरती झाल्यानंतर घालिंग लोटांगण म्हणून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी। सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करावा। श्री महागणपते नमः, नमस्कारम समर्पयामी। गणपती बाप्पा, आम्ही तुम्हाला मनोभावे नमस्कार करत आहोत तर असं म्हणावं आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी की हे बाप्पा, आजची पूजा करत असताना माझ्या हातून काही कळत न कळत चूक घडली असेल तर मला माफ करा आणि माझ्या भोळ्या बाबड्या पूजेचा स्वीकार करा। भोळी बाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा। हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाही। मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या। माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा। मी केलेल्या पूजेमध्ये आपण माझ्यावरती प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करतो। अशी क्षमा प्रार्थना करून आपण सर्वात शेवटी आरती झाल्यावरती घरातील सर्वांनी आरती घ्यावी, प्रसाद घ्यावा। त्यानंतर पुढे 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बाप्पांची जी स्थापना आहे तर ती करू शकतो। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।